हॅलो, नमस्कार. मी मानसी. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा मागचा ब्लॉग तर पाहिला असेलच आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळ्यांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यायला सुरुवात केली असेल. सो ह्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की मानसिक आरोग्य का ढासळतंय, आपण मानसिकरित्या एवढे का खचतोय, ह्याची काय कारणं आहेत, का आपण मेंटली कोलॅप्स होतोय, हे आपण जाणून घेऊयात. मानसिक आरोग्य खचण्यामागं, ढासळण्यामागं अनेक कारणं आहेत. प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असू शकतात. तर त्यातलं मुख्य आणि महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस, तणाव. आपलं रोजचं जे जीवन आहे, आपलं जे आयुष्य आहे धावपळीचं, सो त्याच्यामध्ये आपण सतत छोट्या मोठ्या गोष्टींचं सातत्याने आपण टेन्शन घेत राहतो, स्ट्रेस घेत राहतो आणि त्याचा परिणाम आपल्या मनावरती होतो. आता आपण उदाहरण घेऊ शकतो ते म्हणजे की कामाच्या ठिकाणी आपण ऑफिसला जातो, तिथे मोठ्या प्रमाणात वर्कलोड असतं, प्रेशर असतं, टार्गेट असतं आणि ते कंप्लीट करावं लागतं आपल्याला. पण ते जर झालं नाही तर ते जे काही प्रेशर असतं त्या प्रेशरमुळे आपल्याला मानसिकरित्या आपण थोडंसं स्ट्रेसखाली जाऊन थोडेसे खचले जातो. हे एक कारण आहे. त्यानंतर दुसरं कारण आपण पाहू शकतो ते म्हणजे शारीरिक आजार. एखादी व्यक्ती खूप वर्षांपासून, खूप दिवसांपासून एखाद्या आजाराशी झगडत असते आणि लढत असते. कारण की एखाद्या व्यक्तीला एखादा जर आजार झाला तर तिला रोज गोळ्या, औषधं ही खावी लागतात आणि जेव्हा आपण ती खात असतो तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आतमध्ये होत असतो. त्या परिस्थितीमध्ये ती व्यक्ती चिडचिडी बनत जाते की कारण की कुणालाच गोळ्या, औषधं म्हणजे खावीशी वाटत नाहीत. कुणालाच वाटत नाही की आपण रोज ती खाल्ली पाहिजेत आणि ज्या व्यक्तीला हा आजार होतो तर त्या व्यक्तीला रोज ते खाऊन तिच्या शरीरावर परिणाम होतो आणि त्याचाच परिणाम मानसिकतेवर सुद्धा होतो आणि त्यामुळे ती सतत चिडचिड करत जाते आणि त्याचा परिणाम पूर्ण कुटुंबावर होतो. हे पण एक मुख्य कारण आहे मानसिक आरोग्य ढासळण्यामागे. तर तिसरं कारण आहे ते म्हणजे की जीवनातील बदल. प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळं आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी बदल होत असतात सतत. तर त्यात एक आपण 2 उदाहरणे घेऊ शकतो. एक म्हणजे लग्न. तर मुलींचं सांगेल मी की मुलीचं लग्नाआधी त्या त्यांच्या घरी राहत असतात आणि लग्नानंतर त्यांच्यावरती ज्या जबाबदाऱ्या येतात, कधी क्षमतेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या हाही त्यांच्या मेंटल हेल्थवर परिणाम करून जाते ती गोष्ट. आणि दुसरं कारण आहे ते म्हणजे की आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे बरेच जण असे असतील की एक कुटुंबातली एखादी व्यक्ती अचानकपणे निघून जाते, म्हणजे तिची डेथ होते, मृत्यू होतो आणि आपल्याला त्या व्यक्तीची सवय झालेली असते त्यांच्यासोबत राहण्याची, उठण्याची, बसण्याची आणि अचानकपणे ती व्यक्ती जेव्हा एक्झिट घेते आयुष्यातून तर त्यावेळेस आपण मानसिकरित्या खूप खचतो आणि ह्या गोष्टीशी खूप जण रिलेट करतील. कारण की स्पेशली आपले आई वडील जेव्हा ह्या जगातून निघून जातात तर त्यावेळेस आपण खूप खचतो, कारण परत आपल्याला शून्यातनं उभं राहावं लागतं, आहे ती परिस्थिती स्वीकारावी लागते. हे खूप जणांच्या घरात घडले असतील गोष्टी, माझ्या पण आयुष्यात घडलेल्या आहेत. सो हेही एक कारण आहे. आणि पुढचं कारण आहे ते म्हणजे वाईट अनुभव. प्रत्येक माणसाला आयुष्यात जसे चांगले अनुभव येतात त्याचप्रमाणे वाईट अनुभव सुद्धा येतात. एखादा प्रसंग, एखादी घटना जी अशी घडून जाते की जी त्याच्या आयुष्यामध्ये ती व्यक्ती कधीही विसरू शकत नाही. ह्याच्यामध्ये वाईट अनुभवामध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे असू शकतात, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडून गेलेल्या असतील आणि त्या अनुभवामुळे तो माणूस मानसिकरित्या पूर्णपणे खचलेला असतो. कारण की त्याच गोष्टी त्या माणसाच्या लक्षात राहतात. चांगल्या गोष्टी जेवढ्या आठवत नाहीत तेवढ्या वाईट गोष्टी सतत माणसाला आठवत राहतात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे आर्थिक समस्या. आर्थिक समस्येतनं आज म्हणजे अशी बरीच लोक असतील की जी आर्थिक समस्येला तोंड देत असतात आणि परिणामी त्याचा परिणाम आपल्या मनावर मोठ्या प्रमाणात होतो आणि आजूबाजूलाच आपण सगळेच जण पाहत असू की
आजूबाजूला आता आहे ती परिस्थिती, तो एक मुख्य घटक आहे या गोष्टीला कारणीभूत असलेला. त्याच्यानंतर पुढं झोप आणि जेवण, हे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण योग्य आहार जर घेतला नाही, म्हणजे फक्त की असं नाही आहे की आपण स्ट्रेस घेतलं तरच आपण मेंटली कोलॅप्स होतो किंवा शारीरिक आजार झाल्यावर किंवा असं काही नाही आहे. जेवणसुद्धा मुख्य घटक आहे या गोष्टीमधला, कारण की तुम्ही जर योग्य आहार घेतला नाही, पौष्टिक आहार जर घेतला नाही, तरीसुद्धा आपल्या शरीरामध्ये खूप मोठे बदल घडत जातात आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरच होतो. कारण की आणि शरीरावरती झाला की तो आपोआप मनावर सुद्धा होतो. आणि झोप, नेहमी आपल्याला सल्ला दिला जातो की 7 ते 8 तासाची झोप ही गरजेची आहे, झोपलंच पाहिजे आपण, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर मनावर होत जातो. त्याच्या पुढचं कारण आहे ते म्हणजे व्यसन. आपल्या आजूबाजूला अनेक आपण अशा व्यक्ती बघितल्या असतील की जे व्यसन करतात. व्यसन हा सुद्धा एक मानसिक आरोग्य ढासळण्यामागचं एक मुख्य कारण आहे, कारण की खूप लोक या व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत. आणि जी माणसं व्यसन करतात ती पुढे जाऊन चिडचिडी बनतात, सतत चिडचिड करतात आणि ते स्वतःच्याच आयुष्यावर नाही, म्हणजे त्यांच्या वैयक्तिक नाही तर कुटुंबावरही त्याचा परिणाम होतो आणि स्वाभाविक आहे की मानसिकतेवर सुद्धा होतो. सो ही अशी काही कारणं आहेत की जी मानसिक आरोग्य ढासळण्यामागं कारणीभूत ठरतात. तुमच्याही आयुष्यात अशी काही कारणं असतील की ज्याचा परिणाम तुमच्या मेंटल हेल्थवर झाला असेल, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की तुमच्या आयुष्यात घडलेलं काही कारण असेल तर. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि जशी कारणं आहेत मानसिक आरोग्य खराब होण्यामागे, तसेच त्याचे उपायसुद्धा आहेत. तर पुढच्या ब्लॉगमध्ये आपण काय उपाय आहेत, आपण काय करू शकतो की जेणेकरून आपण मनातून आनंदी राहू, निरोगी आयुष्य जगूया, असे काय उपाय आहेत की जे आपण करू शकतो, तर हे पाहूयात. सो भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.